कारण ग्रामीण भागात डोंगराळ भागात पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आमचं गाव आहे आणि आमच्यात पाण्याचा खूप दुष्काळ होता। पाणी प्यायला नसायचं। महिलांची तर इतकी उणीव भासायची, 2 किलोमीटरवरनं पाणी आणायचं। मग आमच्या ग्रामस्थांनी विचार केला आपण काहीतरी बंधाऱ्याच्या संदर्भात आम्ही काही कामं करूया। असणारा आमचा पाझर तलाव 2000 साली या ठिकाणी तो सरकारी स्कीममधने रोजगार हमीतून तो पाझर तलाव झाला होता। परंतु आधीची परिस्थिती अशी होती की पाणी त्याच्यामध्ये साठत नव्हतं, ते लिकेज पाणी व्हायचं। म्हणजे किती पाऊस पडला तर तेवढ्यापुरतं त्यात पाणी साचायचं, पाणी सगळं जात होतं। म्हणजे हा टोटल पाझर तलाव लिकेज होता। आम्ही शेट्रीज फाउंडेशनला विनंती केली की आमचा हा तलाव दुरुस्त व्हावा आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज रोजी हा तलाव त्यांनी दुरुस्तीच्या कामासाठी हाती घेतलेला आहे। म्हणत आपल्याला एक मांढरमध्ये असं तलाव आहे की पाझर तलाव, त्याचं पाणी 1-2 महिन्याच पाऊस पडल्यानंतर 2 महिन्याच टिकत होतं आणि आता ते आपण सेट्रीजच्या मार्फत लिकेज काढण्याचं काम घेतलेलं आहे। ते चर मारून माती टाकून व्यवस्थित ते नाला बंधारा फिट करून त्याच्यावरती 500 मायक्रॉनचा शेततळ्याला कागद वापरतो। मातीचा लेअर टाकून रोलिंग करून त्याच्यावरती आता पिचिंगचं काम चालू आहे। लिकेज ज्या ठिकाणी होतं ना ते लिकेजचं जवळजवळ 1-2 महिने काम चाललं होतं आमचं। सकाळी चालू की दारा वगैरे काढली की गुरं घेऊन येतो। आले की पहिलं पाणी येतात, कारण ऊन जसे पाणी आले की गुरं निवांत पाणी पितात, उभं राहतात। उन्हामुळे गुरं बी उभं राहतात, जरा थोडेसे थंड झाले की नंतर परत तेच आपल्या ह्याला जातात। आम्हाला म्हणजे हा फायदा भरपूर आहे। चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं काम आज आमचं झालेलं आहे। आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर हा सुटलेलाच आहे। शेट्रीज संस्थेने मदत करून आम्हाला जे मदत करून आमच्या मागे जसे उभे राहिले त्याचा आम्हाला आज हे आमचं पाणी बघून एवढा आनंद होतोय की आमचा आनंद द्विगुणित झाला आहे। शेट्रीज फाउंडेशनने काम केलेलं आहे, तेव्हा आम्ही खूप त्याचे मनापासून आभार मानतो की असं म्हणजे आमचं या बागेत म्हणलं आहे की त्यांना असं आले इथे येऊन त्यांनी पाणी करून त्यांनी काहीतरी करून दाखवलं आहे, ते आम्हाला त्याचा फायदा आला। त्यामुळे आम्हाला खूप समाधानी मनापासून की आमच्या पाठी आहेत कुणी